एक वेगळ्या शब्दाने सुरुवात केली तर कदाचित सगळ्यांचे मन डिस्टर्ब होऊ शकतात. परंतु धम्म तो आहे, की माणूस बनण्याची प्रक्रिया जो समजून घेतो आणि माणूस बनण्याची प्रक्रिया समजून घेणे हाच खऱ्या अर्थाने बौद्ध धम्म आहे. आणि त्यामुळे प्रत्येक धम्माचा, प्रत्येक धर्माचा आपण रिस्पेक्ट करणं, त्यांचा आदर करणं आपलं पहिले कर्तव्य आहे. आपल्याकडनं कोणीही दुखवता कामा नये. म्हणून मी पहिले आज सुरुवात तुम्हाला जय श्रीराम मी करणार होती. पण म्हटलं नको सगळे डिस्टर्ब होतील. परंतु माझे अनुभव शेअर करण्याच्या अगोदर किंवा पूर्ण मॉनेस्ट्रीचे अनुभव शेअर करण्याच्या अगोदर ग्रुपला जे ऍड आहेत, जे त्या शिबिरला होते, त्यांना जर काही बोलायचं असेल तर सगळ्यांनी 2-2 मिनिटं घेऊ शकता आणि त्यानंतर मी कंटिन्यू करेल. कोणाला काही सांगायचं आहे तिथल्या मॉनेस्ट्रीच्या जे साधनेला आले होते त्यांना काही सांगायचं असेल त्यांनी हात वरती करून स्पीकर ऑन करून बोलावं. कुणाला काही बोलायचं आहे, सांगायचं आहे आपले अनुभव? विभा, अजून मला भरपूर जणांची नाव, सविता मॅम, कुणाला काही सांगायचं आहे, बोलायचं आहे? सुनीता मॅम, त्या दिवशी पण एक सुनीता मॅम होत्या, त्या पण बोलल्या मला बोलायचं आहे. ओके. माझं बोलणं झाल्यानंतर जर कोणाला काही शेअर करायचं असेल तर करू शकता. पुष्कळ जण ऍड आहेत जे शिबिरला होते. आणि आजची आपल्या ह्या अनुभवाची सुरुवात मी एक छोट्याशा बोधकथेने करणार आहे. आणि त्या बोधकथेतून आपल्याला काय घ्यायचंय, प्रत्येक बोधकथेतून जे बोधिसत्वांच्या बोधकथा आहे त्यामधून आपल्याला जे ही जातक कथा आहे भगवंतांच्या, त्यामधून आपल्याला बोध घ्यायचे, ते खूप मोठा बोध देऊन जातात आपल्याला त्यांच्या बोधकथेतून. एका अत्यंत वेगाने वाहणाऱ्या पाण्याच्या प्रवाहात म्हातारे एक बोधिसत्व होते आणि ते बोधिसत्व त्या पाण्यामध्ये पडले. नदी काठावरच्या लोकांना वाटले की आता हे म्हातारे काही वाचत नाही, आणि कारण पुढे वेगाने खाली कोसळणारा एक धबधबा होता. आणि पण आश्चर्य रीतीने काय झालं ना, ते म्हातारे वाचलेत. आणि वाचल्यानंतर लोकांना आश्चर्य वाटले की हे कसे काय वाचले बा. म्हणून त्यांना विचारलं लोकांनी, त्या म्हाताऱ्या बोधिसत्वांना विचारलं लोकांनी की तुम्ही कसं काय वाचलात, एवढा मोठा धबधबा होता, प्रवाह होता, तुम्ही कसे वाचलात? तेव्हा ते म्हातारे बोधिसत्व म्हणतात की मला प्रवाहाने वाचविले. ते म्हणतात लोकांना की मला प्रवाहाने वाचविले. मी स्वतःला प्रवाहाच्या स्वाधीन करून दिलं होतं, त्याला माझ्यासारखा करण्याचा प्रयत्न केला नाही. तो जसा वाहावेल तसा वाहिलो, गटांगळ्या खाल्ल्या, प्रवाहासारखा वाहिलो, त्याच्या गोत्यात वाहत मी किनाऱ्यावर आलो आणि वाचलो. म्हातारे बोधिसत्व म्हणतात की मी प्रवाहाने मला वाचविलं, मी नाही वाचलो, मला प्रवाहाने वाचवलं, कारण की मी स्वतःला काय करून टाकलं होतं, सरेंडर करून टाकलं होतं, प्रवाहाच्या स्वाधीन करून टाकलं होतं. कारण त्या प्रवाहाला मी माझ्यासारखं करण्याचा कधी प्रयत्न केला नाही. तो जसा वाहवत नेत होता मला, जसा घेऊन जात होता मला, तसा मी वाहत राहिलो. गटांगळ्या पण खडल्या, आणि जसा जिकडे मला प्रवाह घेऊन जात होता तसा मी वाहत होतो. आणि त्याच्या त्या लहरीमध्ये जसा तो प्रवाह मला घेऊन जात होता तसाच तो मला वाहवत घेऊन जात असताना त्यांनी मला किनाऱ्यावर आणून सुद्धा सोडलं, आणि त्यामुळे मी वाचलो. तर या बोधकथेतून आपल्याला काय घ्यायचं आहे? या बोधकथेतून खूप काही शिकण्यासारखं आहे. आपण ज्याही मार्गाने जातो, धर्माच्या मार्गाने जातो, कोणतं कार्य करण्याच्या मार्गाने जातो, तर जे काही आपण करतो त्याला आपल्याला सरेंडर करायचं आहे. सरेंडर करायचं म्हणजे आपल्याला जाणीव करायची आहे त्याची. आपल्याला बघायचं आहे की त्यामधून मला काय निष्पन्न होते. कारण की ती माझी प्रॅक्टिस आहे, मी जाणते आहे. आता ते बोधिसत्व पाण्यात पडले तर ते जाणत होते की त्यांना ते प्रवाह काय काय करायला लावत आहे, तो प्रवाह कसा त्यांना खाली पण नेतो आहे, वरती पण आणतो आहे, आणि कशा प्रकारे एवढ्या पाण्यातून त्यांना त्या प्रवाहाने बाजूला पण काढून टाकलं. ही त्यांची प्रॅक्टिस होती, कारण त्यांनी सरेंडर केलं होतं त्या गोष्टीला. तर या गोष्टीतून काय शिकायचं आपल्याला, की आपल्याला कुठेही नाही अडकायचं आहे,
कोणत्याही शब्दात अडकायचं नाहीये, कोणत्या भ्रमामध्ये अडकायचं नाहीये, कोण काय सांगतं, जे सांगत आहे त्यांना मानायचं नाहीये. कारण आपण मानतो आणि मानल्यामुळे आपल्या मनामध्ये खूप काही प्रश्न उत्पन्न होतात कोण्या गोष्टीच्या बाबत. तर कुठे न अडकता आपल्याला कुठेच अडकायचं नाही. एकदम जसं हा निसर्ग जितका स्वच्छ आहे ना, निर्विकार आहे ना, जे 5 तत्वांनी आपलं शरीर बनलं आहे, तेच 5 तत्व बाहेर सुद्धा आहेत. आणि इतकं क्लिअरिटी आहे ती, त्यामध्ये आपण खूप काही साठवणूक केली आहे. कारण की दुसऱ्याचं नॉलेज आपण खूप आपल्यामध्ये भरलेलं आहे आणि आपण मानतो फक्त जाणत नाही. आणि त्याच्यामुळे आपण काय करतो, ज्याही प्रवाहामध्ये जातो, त्या प्रवाहामध्ये आपण सरेंडर करत नाही. आणि मग आपल्या मनामध्ये खूप प्रश्न उत्पन्न होतात. हे असं कसं? मग ते तर कसं कसं? मग असं असते का? त्यामुळे आपल्या मनामध्ये खूप काही प्रश्न उत्पन्न होतात. म्हणून निसर्गाच्या या प्रवाहात स्वतःला आपल्याला स्वाधीन करायचं आहे. तो धर्माचा प्रवाह असू दे, मेडिटेशनचा प्रवाह असू दे, कोणताही प्रवाह असू दे. तर या निसर्गाच्या प्रवाहात स्वतःला काय करायचंय? सरेंडर करायचं आहे. कोणतीही शंका कुशंका न घेता, कोणतेही चांगलं वाईट न ठरविता आपल्याला काय करायचंय? सरेंडर करायचंय. कारण अनुभव तर तेव्हाच येणार ना, आपण सरेंडर करणार. कारण प्रत्येक प्रवाहासोबत आपल्याला काय मिळत असतो? अनुभव मिळत असतो. आणि ते जाणणे आणि त्याला जाणूनच आपल्याला काय मिळत असतो? मार्ग मिळत असतो. त्याचप्रमाणे ह्या छोट्याशा बोधकथेनुसार जेव्हा झाड मॉनेस्ट्रीला मला तर झाड मॉनेस्ट्री ही महाराष्ट्रामध्ये आहे माहीतच नव्हतं. फक्त काही वर्षापूर्वी पेपरात आलं होतं की म्हणते कांबळे डॉक्टर कांबळे आहेत न्यूरोलॉजिस्ट आणि त्यांनी सगळं आपली प्रॉपर्टी धम्माला देऊन टाकली आणि त्यांनी मॉनेस्ट्री काढली एवढं मी पेपरात वाचलं होतं. नंतर माझा कधी संपर्क आला नाही. परंतु म्यानमारला गेले. म्यानमारला सयाली दीपंकराजींनी इच्छा जाहीर केली की मला इंडियात यायचं आहे. तुम्ही एक मॉनेस्ट्री बघा. तर आपल्या महाराष्ट्रामध्ये फार प्रॉब्लेम आहे की कोणी मॉनेस्ट्री देत नाही दुसऱ्या कोणी भिक्षुणीला किंवा भंतेंना. परंतु हे भंते तयार झाले, खूप आनंदाने तयार झाले. आणि काही कारणास्तव दीपंकराचार्य यांना थांबलं आणि आपल्या सगळ्यांच्या सहकार्यातून आपण ठरवलं की ते जी तारीख ठरली की ते मेडिटेशन जसेच्या तसं व्हावं. आणि तिथे जाऊन पोहोचलो आपण सगळेजण. माझा हा तुमच्यासोबतच अनुभव नवीन होता. तर ती जाणभूमी सर्व धर्मियांसाठी आहे. हा मला पहिल्याच दिवशी अनुभव आला. कारण की ज्या दिवशी मी तिथे गेले होते त्या दिवशी साध्वी तिथे आल्या होत्या. जैन लोकांच्या साध्वी असतात त्या तिथे आल्या होत्या. आणि तिथे तो स्टॉप आहे कोणत्याही धर्माचे, त्यांचे जे साध्वी असू दे न नसू दे, जेही धर्मामध्ये ज्या ज्या भाषेमध्ये त्यांना संबोधले जातात, ज्या ज्या नावाने संबोधले जातात, एवढी नावं मला माहित नाहीये. परंतु तो स्टॉप आहे त्यांचा तिथे थांबायचा त्या मॉनेस्ट्रीला. कारण की धर्म सार्वजनिक आहे. कारण की मनुष्य कोण्या जातीमध्ये वाटला गेला नाही, कोण्या धर्मामध्ये वाटला गेला नाही. तो फक्त मनुष्य आहे आणि प्रत्येक मनुष्यामध्ये बोधी आहे. आणि जोही स्वतःला डेव्हलप करत आहे त्याच्या त्याच्या श्रद्धेनुसार त्या, कारण की तो असा व्यर्थ तो डेव्हलप होत नाही आहे. त्याच्यामध्ये बोधी आहे आणि ते तो जागृत करत आहे. आणि त्याला प्रत्येकाला सन्मान देणं, त्याला मान देणं, त्याला तेवढी रिस्पेक्ट देणं, त्याप्रती श्रद्धा ठेवणं हीच मैत्री भावना आहे. प्रत्येकाच्या प्रती श्रद्धा ठेवणं, प्रत्येकाच्या धर्माप्रती आपण सन्मान ठेवणं. जेव्हा त्या साध्वी तिथे आल्या होत्या एक दिवस त्या राहिल्या आणि नंतर त्यांचं समोर पहाटे 5ला निघून गेलं. कारण की त्यांचं आणि बुद्धिझम काही वेगळं नाही आहे. त्या साध्वी फक्त वर्षवासामध्ये एका ठिकाणी राहतात 4 महिने पावसाळ्याचे आणि बाकीचे इतर महिने म्हणजे पावसाळा येईपर्यंत ते भटकंती करत असतात. धम्म सांगत असतात लोकांना. चरक भिक्कवे बहुजन हिताय बहुजन सुखाय. त्यांचा पण हाच हे आहे की सगळ्यांना ते धम्म सांगत जातात गावागावामध्ये. तर ते मला एक त्यांच्याकडनं कळलं. आणि त्याचप्रमाणे तिथे धर्म हा बुद्धिझम धर्म आहे. त्या बुद्धिझम धर्म नाही पकडून ठेवलाय त्या मॉनेस्ट्रीनी. तो धर्मापेक्षा सर्व मनुष्यासाठी धम्म आहे. तो कल्याणकारी आहे. कारण या भूतलावरील आपण ह्या ज्या समाजामध्ये राहतो, या समाजातील प्रत्येक व्यक्ती दुःखी आहे. प्रत्येक व्यक्ती कशाने तरी पीडित आहे, दुःखाने पीडित आहे, शारीरिक दुःखाने पीडित आहे, मानसिक दुःखाने पीडित आहे. आणि त्याला त्यामधून काढणे, कारण की भगवंतांचे 4 आर्य सत्य इतके सत्य आहे की ते कोणी एक्सेप्ट करत नाही. मग तिथे कसं केलं जातं ना, तिथे प्रॅक्टिकल आपल्याला ते सांगितलं जातं. तर म्हणून ती मॉनेस्ट्री अशी कोणा धर्मामध्ये वाटलेली गेलेली नाही आहे. ती मॉनेस्ट्री मनुष्यांसाठी आहे. कारण या भूतलावरती प्रत्येक मनुष्यात काय आहे? बोधी आहे. तो कोणत्याही समाजाचा असू दे, कोणत्याही जातीचा असू दे.
तर पण परंतु प्रत्येक मनुष्यामध्ये बोधी आहे आणि त्यामुळे प्रत्येक धर्माचे धम्मगुरू असू दे, मनुष्य असू दे, हे सर्व श्रेष्ठ आहे. कारण की कोणत्याही समाजाचा धम्मगुरू असू दे, मग ते मुसलमान पासून राहून तर कोणत्याही समाजाचे असू दे, त्यांच्या धम्मगुरूंमध्ये पण असं काहीतरी आहे, बोधी आहे आणि ती जागृत झाली की ते पण एक दिवस काय बनणार, बुद्ध म्हणणार. पण त्यामुळे प्रत्येक समाजाचा आपल्याला काय करायचं आहे, रिस्पेक्ट करायचं, ते तिथे एक शिकलो आम्ही. त्याचप्रमाणे त्या भूमीमध्ये अनुभव खूप छान होते. म्हणजे ज्याला त्याला आपापल्या परीने अनुभव आले आहे, ज्याने जशी प्रॅक्टिस केली, त्यांनी जसं सरेंडर स्वतःला केलं. कारण की आपण जेव्हापर्यंत कशाला सरेंडर करत नाही, तोपर्यंत आपल्याला त्याची अनुभूती येत नाही. आपण सरेंडर करत असताना जर मनामध्ये उत्पन्न केलं, की असं कसं, ते असं शिकवतात किंवा भंते निगेटिव्ह का बोलतात, भंते असंच का बोलतात, भंते एवढं मोठं प्रवचन का देतात, भंते असे मेडिटेशन का शिकवतात, भंते अशी एक्सरसाइज का शिकवतात. जेव्हा हे असे प्रॉब्लेम्स आपण जेव्हा हे अशा शंका उत्पन्न करू किंवा आपण हे जे प्रश्नचिन्ह उभे करतो, तेव्हा आपण त्याला मग सरेंडर करत नाही. कारण की आपलं चित्त काय झालेलं असतं तिथे, डिस्टर्ब झालेलं असतं आणि मग आपल्याला परिपूर्ण जो काही फायदा हवा असतो आपण तो घेऊ शकत नाही. कारण की आपण मानलेला आहे ना, समाजामध्ये आपण जे जे काही डाटा एंटर करतो तो मानलेला आहे, आपण जाणत नाही आणि जाणत नसल्यामुळे आपल्याला हे प्रॉब्लेम्स होतात. तर त्यामुळे ज्याला ज्याला जशी जशी त्यांनी जे जाणलं, ज्याला ते ज्यांनी त्या धम्माला सरेंडर केलं, तर त्यांना ते अनुभव आलेले आहे. तिथे जीवन जगण्याची कला शिकवली जाते. पायल मॅम, तुमचा स्पीकर ऑफ करा. तिथे जीवन जगण्याची कला शिकवली जाते, शारीरिक आणि मानसिक. कारण की ऑलरेडी शरीरावरती एवढ्या वेदना आहे, आपल्याला माहितच नाही. आपलं शरीर वेदनेचं घर आहे. पूर्ण शरीरच वेदना आहे, वेदनेने भरलंय. कारण की जन्म दुःख आहे आणि आपला जन्म आहे तर मृत्यू आहे आणि मृत्यूपर्यंत फक्त दुःख आहे. तर आपलं शरीरावरती जे दुःखांचे जे लोड आहे ते काय आहेत, आपण मनाने उत्पन्न जे मानसिक डिस्टर्ब होतो, राग, द्वेष, मोह, याचे जे विकार आहे ते शरीरावरती काय होतात, त्याचे रिॲक्शन होतं. मग आपले पाय दुखू दे, हात दुखू दे, इकडनं कंबर तुटू दे, इकडनं कळ येऊ दे, पित्त वाढू दे, अशा कितीतरी रोगाने आपण ग्रस्त आहोत. आणि त्यातून जोपर्यंत आपण मुक्त होत नाही, त्या शरीराला आपण रिलॅक्स करत नाही. कारण का त्या शरीरामध्ये एवढी निगेटिव्ह, एवढी कार्बन डायऑक्साईड आपण भरून ठेवला आहे, एवढा आपण त्याला याने भरलेलं आहे, संखाराने भरलेलं आहे, तर आपण कधीच मेडिटेशन करू शकत नाही. कारण की मन शांत राहत नाही. जर तुमचे पाय दुखत आहे एकसारखे आणि तुम्ही म्हणताय मला साधना करायची आहे, साधना करायची आहे म्हटल्यानंतर तुम्ही जर 15 ते 20 मिनिटं बसलात तर आपोआप तुमच्या पायामध्ये मुंग्या यायला सुरुवात होतात, पाठीमध्ये दुखत असतं, पाठ वाकत असते, कुठेतरी कळ मारत असते. तर हे काय आहे, सगळ्या वेदना आहे आणि त्या काय आहे, शारीरिक. त्या कुणी उत्पन्न केल्या, आपणच आपल्या मनाद्वारे जे राग, द्वेष, मोह जे काही जागृत करतो, जे काही आपल्या मनात दुर्गुण आहेत आणि त्या शरीरावरती परिणाम पडलेले आहेत. परंतु त्यातूनही मुक्ती आहे. कारण की कारण तर आहे वेदनेला, शरीर तर आपण केलेलं आहे, आपल्याला माहितच नव्हतं. या शरीराला आपल्याला पहिले हलकं करायचं, शरीरातून सगळी कार्बन डायऑक्साईड काढून टाकायची आहे, ऑक्सिजन वाढवायचं आहे, प्रत्येक कणाकणात, पेशापेशांमध्ये आपल्याला ऑक्सिजन वाढवायची आहे. आणि त्याच्यानंतर मन हे शांत होतं. कारण की शरीर सुदृढ आहे म्हटल्यावर मन हे सुदृढच राहणार आहे. शरीर वीक आहे म्हटल्यावर तुमचं मन सुद्धा कुठेच कार्य करत नाही. मग साधनेमध्ये करत नाही, धम्मामध्ये करत नाही, कशाच मध्ये करत नाही. कारण की भगवंतानी म्हटलं आहे, आरोग्य परम लाभ, परम लाभ. कारण की तोपर्यंत तुमचं आरोग्य ठीक नाही आहे, तुम्ही काहीच करू शकत नाही. ही घटना माझ्यासोबतही तिथे घडली. मी नागपूरला गेले, खूप बिमार पडले, तिथे व्हायरल इन्फेक्शन होतं, बिमार पडले. बिमार पडल्यानंतर त्याच अवस्थेमध्ये मला 5 दिवसाच्या शिबिरची अरेंजमेंट तिथे करायची होती. गेले, गेल्यानंतर मला असं वाटलं होतं की इतकी थंडी आता मी सहन करू शकत नाही, माझ्या लिमिटच्या पलीकडे झालेली आहे. तर मी त्यांना भंतेंना म्हटलं, सरांना म्हटलं की सर, मी जाते नागपूर मुंबईला, सगळ्यांना येऊ देते, येऊ दिल्यानंतर मी त्या दिवशी निघून जाते. त्यांनी सांगितलं नाही, खूप कोऑपरेटिव्ह आहे भंते, फार करुणामय आहे सर, खूप कोऑपरेटिव्ह आहे आणि फक्त त्यांना एवढं जाणतं, त्यांना कोणी असू दे, गरीब असू दे, श्रीमंत असू दे, नाही माहित त्यांना, म्हातारा असू दे, तरुण असू दे, लहान असू दे, मोठा असू दे, त्यांना एवढंच माहिती की आम्हाला सेवा द्यायची आहे. आपल्या शिबिरसाठी त्यांनी
खूप काही सरांनी आपल्याला सगळ्या सुखसोयी भेटाव्या म्हणून खर्चाने आपल्या सगळ्या सुखसोयी आपल्याला त्यांनी दिल्या. त्या 5 दिवस जे सुखसोयी आपल्याला मिळाल्या त्या सरांनी तेवढा खर्च केला आपल्या शिबिरवर. आणि येत किंचित की क्लेश मात्रही त्यांनी चेहऱ्यावरती काही येऊ दिली नाही, शिकवून दिली नाही. खूप हसत, आता सगळ्यांनी अनुभव घेतलाय त्या सरांचा. तर याला म्हणते मैत्री भावना, याला म्हणतात धम्म, की जे धम्म घ्यायला येतात त्यांना तो धम्मच मिळायला पाहिजे. खूप आनंदाने तो एक्सेप्ट केला पाहिजे. तेवढ्या आनंदाने ते लोक गेले पाहिजे तो घेऊन. जर तिथे दुःख मिळतं, जिथे तिथे तुमचं चित्त दूषित होतं, जिथे तुमचं चित्त दुःखी होतं, तिथे कधीही धम्म वास करत नाही. कारण धम्म हा आपल्याला दुःखातून मुक्त करतो. हे नॅचरल तेवढं नॉलेज आपल्याला आलंच आहे. भगवंत म्हणतात दुःख आहे आणि दुःख आहे म्हटल्यावर त्यावरून ते म्हणतात त्याच्यातून मुक्त होण्याचा मार्ग पण आहे. जर भगवंत आपल्याला दुःखातून मुक्त होण्याचा मार्ग दाखवतात आहे, मग दुःख कसं मिळणार आहे आपल्याला कोणत्याही धम्मामध्ये. तर तिथे खूप एक अनुभूती आली की खूप त्यांनी खूप नॅचरल धम्मा सांगितला. त्यांनी सांगितलं आपल्याला की कसं शारीरिक तुमच्या व्याधी आहे आणि त्यामुळे तुम्ही मानसिक कितीही बसलात मेडिटेशन करायला त्याला अर्थ नाहीये. कारण की तुमचं मन कधीच स्थिर राहत नाही. तुम्ही कधीच नॅचरल श्वास सुद्धा बघू शकत नाही. हे त्यांनी प्रत्येक गोष्ट प्रॅक्टिकल घेतली. प्रॅक्टिकल घेतल्यानंतर त्यांनी आमची सुरुवात केली होती की 3 गोष्टींनी आसन, प्राणायाम आणि ध्यान. म्हणजे आसन म्हणजे तुम्ही कशी बैठक घ्यायची आहे, भगवंतांकडे बघून प्रत्येक गोष्ट आपल्याला आपल्याला जाणायची आहे आणि त्याप्रमाणे आपल्या स्वतःमध्ये डेव्हलप करायची आहे. नंतर प्राणायाम, कारण की प्राणायाम हा जो श्वास येतो आहे आणि जातो हे आपला प्राण आहे. श्वास येतो आणि जातो म्हणून आपण जिवंत आहे. तो ज्या क्षणाला थांबला त्या क्षणाला आपला मृत्यू आहे. तर तो जर आपला प्राणवायू आपल्या शरीरामध्ये परिपूर्ण नसला तर आपलं ते घर कितीतरी रोगांचं घर बनतं. कितीतरी आपल्या पायांच्या बोटांपर्यंत सुद्धा श्वास नाही घेतला गेला, ऑक्सिजनची लेवल कमी असली तरी आपलं शरीर प्रॉब्लेम करतं. आपण करोनामध्ये सुद्धा त्याचे काय घेतलं, अनुभव घेतला. म्हणून प्राणायाम पूर्ण शरीरभर डेव्हलप करणे म्हणजे आपली ऊर्जा डेव्हलप करणे. ऊर्जा डेव्हलप केल्यानंतरच आपल्या बाकीचे ज्ञानाचे काय होतात, मार्ग ओपन होतात. म्हणून त्यांनी पहिले आसन शिकवले, त्यानंतर प्राणायाम शिकवले, त्यानंतर ध्यान शिकवलं. ध्यान म्हणजे मेडिटेशन. आणि त्यांचं मेडिटेशन होतं आपले जे पंचधातूंनी शरीर बनलं आहे त्या पंचधातूच्या वरती त्यांचं काय होतं, मेडिटेशन होतं. मॉर्निंगचं मॉर्निंगचं मेडिटेशनची अप्रतिम अनुभव होता. मला एकच दिवस अनुभव तो घ्यायला भेटला कारण की मी सेवेमध्ये असल्यामुळे मला मॉर्निंग जास्त सेक्शन मिळायचं नाही. थोडं माझं म्हणजे मला ते माझं ऑफ राहायचं, होतच नव्हतं मला ते अटेंड करणं. परंतु मी केलं ते लास्ट दिवशी, मैत्रीच्या दिवशी. त्यामध्ये सांगायचं म्हणजे आपण जेव्हा ध्यान करतो तर आपल्या 5 तऱ्हेच्या चेतना आहे. आता सगळ्यांनी शांत चित्ताने ऐकायचं, डोळे बंद करून आणि स्वतःलाच ऑब्झर्व करायचं की मी कुठे मोडते, माझी प्रॅक्टिस कशी आहे, मी काय जाणते. तर आपण जे काही आपण ध्यान करत असतो तर आपल्या 5 चेतना आहे. आता आपल्या 5 चेतनाच आपल्याला माहित नाहीये कोणत्या आहेत. एक आहे निद्रामय चेतना, दुसरी आहे स्वप्नमय चेतना, तिसरी आहे जागृत चेतना. तर आपल्याला आता मी हे 3 चेतना पहिले तुम्हाला क्लिअर करते. की आपली पहिली चेतना आहे निद्रामय चेतना, दुसरी आहे स्वप्नमय चेतना आणि तिसरी आहे जागृत. जागृत मध्ये आता आपण जे बोलत आहोत ती जागृत. आता सुषुप्त चेतना म्हणजे निद्रामय चेतना. आपण प्रत्येक जण रात्री झोपत असतो आणि आपण झोपत असतो म्हणजे आपण मृत्यूच्या स्वाधीन होत असतो, कारण की आपलं अस्तित्वच राहत नाही. आपल्याला माहित पण राहत नाही की माझा श्वास चालू आहे की बंद आहे, काहीच माहित नसतं. आणि तरी पण आपण जेव्हा सकाळी उठतो तेव्हा आपल्याला कळतं की अरे मला झोप खूप छान लागली. किंवा झोप जर झाली नसेल तर आपण म्हणतो अरे आज माझी झोपच नाही झाली, आज मला झोपच नाही आली, माझं डोकं दुखत आहे किंवा माझं हे दुखत आहे किंवा मला थकल्यासारखं वाटतं. जर आपण झोपलो आहोत, आपलं अस्तित्व नाही आहे, तर मग माझी झोप चांगली झाली किंवा नाही झाली हे सांगतो कोण? कधी यावरती आपण विचार केला नाही आणि आपण त्याला शोधण्याचाही प्रयत्न केला नाही. कदाचित कोणी केला असेल प्रॅक्टिसमध्ये तर त्याला खरंच खूप खूप साधुवाद. तर आपण जे झोपत असतो
तर हे जे आपल्याला स्वप्न पडतात, आपण झोपलो आणि मला चांगली झोप आली किंवा वाईट किंवा नाही आली, हे सांगतो कोण? कोण जागृत असतं रात्रभर, दिवसभर, 24 तास कोण जागृत असतं? हे सगळ्या सूचना, ही सगळी जाणीव कोण करून देतं? दुसरं आहे आपलं स्वप्नमय चेतना. आपल्याला स्वप्न पडतात आणि स्वप्न पडतात, आपण दुसऱ्यांची स्वप्न पाहतो, कुणाकुणाची स्वप्न बघतो आणि कधी-कधी आपणही स्वतःला त्या स्वप्नामध्ये बघतो. ते स्वप्न चांगलं आहे की वाईट आहे, हे आपल्याला कळतं. सकाळी आल्यानं आपण सकाळी उठतो, तेव्हा ते मेंदूमध्ये फिरत असताना आपण जसेच्या तसं स्वप्न समोरच्याला सांगतो. जर आपण झोपलो आहोत, आपलं अस्तित्व नाहीये, माझा श्वास चालू आहे की नाहीये, मला काहीच माहीत नाही झोपेमध्ये. तरी पण मी स्वप्न पाहिलं आहे. ते स्वप्न कुणाचं पाहिलं, माझं पाहिलं, दुसऱ्यांचं पाहिलं, ते कसं होतं, हे सांगतो कोण? आणि ते काय आहे? याचा कधी आपण विचार केला नाही आणि आपण आता आहोत जागृत. आता जागृत आहोत आपण, बोलत आहोत. 12 तास जागे असतो, 12, 13, 14, 15 तास आपण जागे असतो आणि या जागृत चेतनेमध्ये आपण जे काही वर्क करतो, आपण जागृत चेतनेमध्ये जे वर्क करतो, कितीतरी चुक्या करतो, कितीतरी चांगलंही करतो. परंतु कधी-कधी आपल्या हाताने काहीतरी अकुशल होत असताना आपल्याला आतमधून जागृत करत असतं. कोणीतरी जाणीव करून देत असतं, की हे रॉंग आहे, असं बोलू नको. या वाणीचे कर्म खराब होतील. तू ते करू नको, तुझं शील तुटत आहे. आपल्याला नेहमी जागृत करत असतं. आपण चांगल्या गोष्टी करत असताना आणि जेव्हा आपण जर अज्ञानी आहोत, तर वाईट गोष्टी करण्यासाठी सुद्धा जो जागृत करतो, ते कोण आहे? कधी याचा विचार आपण केलाच नाही, की अशी कोणती माझ्यामध्ये चेतना, असं काय आहे माझ्यामध्ये जे नेहमी जागृत असतं, ते कधी झोपत नाही आणि तिथपर्यंत आपण कधीही पोहोचलो नाही. आपलं फक्त जग, आपली फक्त आपण स्वतःची आपण आपली, मी आपली नाही म्हणणार, कदाचित आपल्या ग्रुपला असू असू शकतो खूप छान प्रॅक्टिसनर असू शकतात. तर मी माझंच म्हणेल, की ह्या आपल्या 3च गोष्टीमध्ये आपलं जग, या चक्रामध्ये आपण रोज फिरत आहोत. कोणत्या 3 चक्रामध्ये आपण फिरत आहोत? झोपतो, स्वप्न पाहतो, जागृतमध्ये सुद्धा जागृत राहत नाही. परंतु आपलं असं काहीतरी आहे आतमध्ये जो नेहमी जागृत असतो आणि आपण काय करत असतो त्याच्यावरती त्याचं वॉच असतं. इव्हन आपलं डोळे बंद करून आपण साधनाही करतो, तेव्हा डोळे बंद केल्यावर तर मला अंधारच आहे ना, काहीच नाहीये. तरी माझ्या आतमध्ये असं काहीतरी आहे, की त्याच्या जाणिवेने मी जाणत आहे, की माझ्या पायाची पायाची घडी कशी आहे, पाठीचा कणा सरळ आहे की नाही, डोळे बंद आहे की नाही, श्वास जातो की येतो, गरम येतो की थंडा येतो, माझे हात हातावर आहे का, मग काय दुखत आहे, कुठे कळ आलेली आहे. डोळे बंद करून सुद्धा जे जाणत आहे, हे सुद्धा आपल्याला माहित नाही तो कोण आहे, कोण जाणत आहे आपल्याला, हे सगळं कोण सांगत आहे आपल्याला. आणि आपण या भ्रमामध्ये आहोत की हे मी जाणते आहे. श्वास येतोय जातोय, पायाची घडी, मी डोळे बंद करून सुद्धा माझ्या शरीराची काय करत आहे, जाणीव करत आहे. आणि या चक्रामध्येच आपण रोज काय करत आहोत, फिरत आहोत. आणि हेच रोज ह्या 3 चक्रामध्ये फिरतो. ह्या फिरता फिरता एवढं आयुष्य काढून टाकलं आणि आणि असंच मग आपल्याला जर तर आपण नॅचरल, नैसर्गिक जर प्रॅक्टिस केली नाही, आपल्याला सांगणारा जर गुरु व्यवस्थित भेटला नाही, तर आपण याच्यातच राहणार. आणि मेन म्हणजे आपण जोपर्यंत मानत राहू दुसऱ्यांशी आणि स्वतः काही मेहनत करणार नाही जाणण्याची, त्यामध्ये जाण्याची, प्रश्न उत्पन्न आपल्यामध्ये होणार नाही, आपल्यामध्ये अभ्यासू वृत्ती जागृत होणार नाही, तर आपण जाणू पण शकणार नाही. तर ह्या 3 चक्रामध्ये आपलं जे काही जग आपलं चाललंय, आपलं जे चक्र चाललं आहे, तर आपल्याला 4थी चेतना जागृत करायची आहे, ती आहे ध्यानाची चेतना. ती ध्यानाची चेतना, 4थी चेतना जागृत करायची म्हणजे त्यालाच म्हणतात साक्षी चेतना. आणि शेवटची चेतना आहे निर्वाणाची चेतना. आता तुमच्या प्रश्नाची उत्तर मी क्लिअर करते, की आपण रात्री जो झोपत असतो, आपण सकाळी म्हणत असतो की मला झोप चांगली लागली, किंवा जे अनुभव आपण घेत असतो, ती आपल्याला ही जी आपली साक्षी चेतना आहे, जी नेहमी जागृत असते आणि हीच जन्म घेत असते. ही जागृत चेतना हे सगळे अनुभव करत असते आणि ती आपल्याला संकेत देत असते जेव्हा आपण झोपेतून उठतो. कारण ती कधीच झोपत नाही. तिला आपल्याला जागृत करायचं आहे. त्याला म्हणतात साक्षी चेतना. आपल्याला जे स्वप्न येत असतात त्याला आपण अनुभव करतो आणि तो अनुभव करणारा कोण आहे, ते सत्य जाणणारा कोण आहे आणि ते ते जाणल्यानंतर आपल्याला सांगणारा कोण आहे, ते ती आहे आपली साक्षी चेतना. जी येणाऱ्या जाणाऱ्या श्वासाला बघते, जी जाणते की हा श्वास आला आहे, श्वास गेला आहे, टच इथे झाला आहे आणि
इथे टच होऊन आतमध्ये गेलाय, इथे टच होऊन बाहेर गेलाय, माझं हे दुखत आहे, माझं ते दुखत आहे, मी हे चांगलं करत आहे, मी हे वाईट करत आहे, हे प्रत्येक क्षण जाणणारी कोण आहे? आपली चेतना, साक्षी चेतना. आणि हिला आपल्याला काय करायचं? जागृत करायचं आहे. आणि ही आहे साक्षी चेतना. आणि आपलं चक्र फक्त ह्या 3 गोष्टींमध्येच बनलेलं आहे, की मी बघते आहे, मी करते आहे, कारण मी कुठेच नाही. जेव्हा आपण प्रॅक्टिसने पुढे जाऊ तेव्हा कळतं की मी कुठेच नाही आहे. आणि मग प्रतिक्षण जर मी झोपलं, जर मी आहे तर मग मी रात्री पण राहायला पाहिजे. मी झोपते कशी? मला जे स्वप्न येतात तर मी तर झोपलेली असते, गाढ झोपलेला. माझंच अस्तित्व मला माहित राहत नाही. माझा श्वास आहे की ते माहित राहत नाही. तेवढ्या रात्री मला कोणी कुठे नेऊन टाकून दिलं तरी माहित पडत नाही की मला कोणी उचलून दिलं. एवढ्या गाढ झोपेत आपण असतो. आणि तेवढ्या गाढ झोपेत असल्यानंतर असं कोण मला सांगत असतं? जर मी असती तर मीच जागी राहिली असती. जर मी नाही आहे तर मला असं कोणतरी संकेत देत आहे. 24 तास तो माझ्यावरती वॉच ठेवत आहे आणि तो माझ्यामध्येच आहे. माझ्या मनाच्या मागेच आहे. ती काय? तर ती आपली आहे चौथी साक्षी चेतना. आणि तिला आपल्याला जागृत करायची आहे. तिला जागृत करायची म्हणजे त्याला काही जागृत करायला मंत्र वगैरे नाहीये. ती प्रॅक्टिस आहे. ती हळूहळू मी तुम्हाला समोर सांगते. जे तिथे अनुभव आम्ही घेतले, तिथे जे काही शिकून आलं, कारण की ते समजू शकले, कारण की ते मी जाणलं. जर मी फक्त म्हणते म्हणतात म्हणून मानलं असतं तर मी कधीच जाणलं नसतं. कारण की जाणण्याची इच्छाशक्तीच वाढवली नसती, प्रश्नाची इच्छाशक्तीच वाढली नसती, माझी अभ्यासवृत्ती वाढली नसती. अभ्यासवृत्ती का वाढते? कारण की आपण ते जाणायची प्रॅक्टिस करू की खरंच आहे का? ती प्रॅक्टिसमध्ये उतरल्यानंतर जी अनुभूती आपल्याला होते, त्या अनुभूतीनुसार मग आपल्याला असं वाटते की येस, हे राईट आहे. कारण की माझी अनुभूती आहे. जे काही मला त्याची साक्षात्कार झालाय तो माझा आहे आणि तो राईट आहे. तर याप्रमाणे आपल्याला चौथी हे करायची आहे. त्यानंतर भंतेने सांगितलं की आपल्याला नेहमी अतिमध्ये जायचं नाही. कोणती गोष्ट अति करायची नाही आहे. अति भोगाचा आपल्याला त्याग करायचा आहे. आणि अति म्हणजे आणि अतिकडे जाण्याचा म्हणजे एकदमच ते उपास तापास म्हणा, आपल्या शरीराला त्रास देणे म्हणा, किंवा एकदम काहीच मी करणार नाही, म्हणजे मी काही वापरणार नाही किंवा काहीच नाही, कारण की बाबा मला भगवंतानी याप्रमाणे ह्या धम्माला मला इथपर्यंत जायचं, मला निब्बाण प्राप्त करायचं आहे, तर मी काहीच करणार नाही. नाही तर मग मी खूपच अति करेल. नाहीतर मी खूपच शील पालन करेल. एखादं शील मी एवढं पालन करेल की त्याची एवढी अति होईल की त्याचा परिणाम आपल्या स्वतःवर पण होईल, माझ्या फॅमिलीवर पण होईल, समाजावर पण होईल आणि सगळं काही विस्कटीत होईल. हा झाला अतिपणा. आणि एकदमच काही करणार नाही, हाही झाला अतिपणा. मग मला कसं करायचंय? तर धम्मचक्र प्रवर्तन सूत्रामध्ये भगवंत म्हणतात की अतिमध्ये जायचं नाही, तुम्हाला नेहमी मध्यम मार्गावरती राहायचं आहे. आणि मध्यम मार्गावर जाऊन आपल्याला मार्गस्थ राहायचंय. मध्यम मार्ग म्हणजे काय? मी 2 शब्दातच सांगून पुढचं स्टेप घेते. आपण बागडू शकतो, हसू शकतो, खळखळून हसू शकतो, डान्स करू शकतो. आता तुम्ही म्हणाल की कल्पना मॅम काय सांगत आहे ह्या? नवीनच काहीतरी सांगत आहे. तुम्ही म्हणाल नच्च गीत वादित वेरमणी सिक्खापदम समादियानी. नच्च गीत वादित विसुक दसना. विसुख दसना. विसुख दसना म्हणजे मी करणार नाही, प्रश्नच नाही. जेव्हा आपण अष्टशील घेतो आपण करत नाही. बट असे पंचशील घेतल्यानंतर डोक्यामध्ये कधीच ठेवायचं नाही. भगवंतांच्या त्या शीलाच्या 2 शब्दाचा अर्थ आहे विसुक दसना. जो नटतो, जो थटतो, जो डान्स मी टीव्हीवर बघते किंवा मी अशी प्रत्यक्षात पण बघते किंवा कोणी काही करत असेल ते बघते, तेव्हा त्याला मी अटॅच होणार नाही. त्याचा एन्जॉय मी घेणार नाही. आहे, बघत आहे, ती करती आहे, ओके. एक नजर बघणार, त्यावरती काही रिॲक्ट करणार नाही. चांगलं आहे की वाईट आहे काहीच करणार नाही. स्तब्ध राहील, साक्षी भावाने बघेल त्याला आणि निघून जाईल. मी पण स्वतः मी जर काहीतरी आपण करत आहोत, गुणगुणत आहोत, एखादं गाणं खूप सुंदर आपल्याला आवडलं आहे आणि आपण ते गुणगुणत आहोत, पण त्याला अटॅच नाही झालो आहोत आपण. अटॅच नाही आहोत, तर त्याचे विपाक बनत नाही. तुम्ही साक्षी आहात, तुम्ही जागृत आहात, कारण की तुमची ती चेतना आहे चौथी, तुमची जागृत आहे, प्रज्ञा जागृत आहे. तर तुम्हाला कळतं तुम्ही काय वाईट करत आहात, काय चांगलं करत आहे. तर ह्या शीलामध्ये दिलंय की विसुक दसना, दुसऱ्याकडे बघून तुम्हाला त्याचा एन्जॉय नाही करायचा आहे. त्याला चांगलं म्हणून अटॅच व्हायचं नाही, वाईट म्हणून त्याला काही बोलायचं सुद्धा नाही. आहे
त्याच्याकडे बघून त्याचा उपभोग घ्यायचा नाही आहे. तर भगवंत जेव्हा जोपर्यंत आपण हे पालीमधल्या खोल हिच्यामध्ये जात नाही, भगवंतांनी काय सांगितलं हे जोपर्यंत कळत नाही, जोपर्यंत आपण जाणत नाही आणि फक्त मानत राहिलो, दुसरं सांगत राहिलो, तर आपण अतिमध्ये कधी चाललो काही कळत नाही. तर याप्रमाणे आपल्याला मध्यम राहायचं आहे प्रत्येक हिच्यामध्ये. आपण छान लॅपटिंग करू शकतो, हसू शकतो, परंतु आपली पंचशील आहे नैसर्गिक. कधी बघायचं आहे की माझ्या हाताने शिलाचा भंग होत आहे का? मग शिलाचा भंग होत नाही तर शिलाच्या आतमध्ये राहून भगवंतांनी असं सांगितलंच नाही की तुम्ही काहीच करू शकत नाही. धम्म इतका भयानक नाहीये जो लोकांनी करून ठेवला आहे. धम्म सगळं काही करायला सांगतो. सगळी मन शांती आहे, आनंद आहे, सुख आहे. पण आपल्याला निसर्गाच्या नियमाच्या पलीकडे कोणतंही कार्य करायचं नाही आहे. जो काळ भगवंतांचा होता त्या काळाप्रमाणे त्या लोकांना डिसिजन घ्यावं लागले. त्याच्यानंतर काळ बदलत गेला, बदलत गेला, बदलत घेतला. त्या काळेनुसार आपल्याला डिसिजन घ्यावे लागले. आजचा या क्षणाचा काळ बदलला आहे. प्रत्येक गोष्टी बदलल्या आहे. म्हणून आपण तेच घेऊन चाललो. कोणी सांगतं की नाही असंच करायचं आहे, असंच वाढायचं आहे, असंच चालायचं आहे, असंच करायचं आहे. दुसरे जे सांगतात जे आपण मानतो ते मूर्खपणा आहे. कारण की या काळानुसार आपल्याला काही काही डिसिजन घ्यावे लागतात. परिस्थितीनुसार आपल्याला डिसिजन घ्यावे लागतात. आणि काही काही डिसिजन घेण्यासाठी फक्त बघायचं की माझं शील तर कुठे भंग होत नाहीये ना. मग शिलामध्ये पण अतिपणा व्हायला नको की नाही बाबा मी जर ते कार्य करत असेल तर करू की नाही तर माझं पापच होऊन जाईल. अरे पण कुणाचा जीव वाचवायचा आहे किंवा मला त्याची गरज आहे, माझ्या शरीराला त्याची गरज आहे, तर मला ते करायलाच पाहिजे. त्यावेळेस माझं चित्त काम करत आहे ना. मी चित्त का म्हणून चुकीचं उत्पन्न करू की ही योग्य की अयोग्य ठरवायचं का? आपण आपल्या चित्ताला का ते ठरवायला द्यायचं? स्थिर राहायचं, साक्षी राहायचं. आता ही माझी काळाची गरज आहे. याचं उदाहरण मी एका गोष्टीवरून देते आणि समोरच्या सब्जेक्टला जाते. मैत्रीच्या दिवशी मी उभी राहिले की बा आपल्याला दान करायचे, भंतेजींना गुरुदक्षिणा द्यायची आहे आणि एक मॅम होत्या, आता कुठल्या होत्या मला माहित नाही. आता त्यांच्या मनावरती पगडा दुसऱ्यांचा, कारण की त्या फक्त दुसरे म्हणतात आणि ते मानतात. त्यांनी कधी जाणलं नाही. हा मोठा प्रॉब्लेम आहे प्रत्येकांचा. आणि त्या मला म्हणाल्या की मॅम आपल्याला दान ना असं पात्र घ्यायचं असतं आणि सगळ्यांमध्ये फिरवायचं असतं आणि तसं दान काढायचं असतं. नाही ते हे बरोबर नाही. तर मग मी त्यांना म्हटलं मॅम तुम्ही जे म्हणता येस ओके मानते मी असं व्हायला पाहिजे. पण तुम्ही जे भिक्षूंना नियम लागू आहे, जे भिक्षूंचे विनय आहे तुम्ही त्यांना फॉलो करत आहात आणि त्यांनाही फॉलो करायचं, त्यांना बघायचा आपल्याला अधिकार नाहीये. तर आपण काय आहोत उपासक म्हणून, आपण काय स्वतःचे विनय आपण फॉलो करतो आहोत, आपण कसं स्वतःला घडवतात हे महत्वाचं आहे. आणि दुसरी गोष्ट मॅम म्हटलं, मी सगळ्यांना आवर्जून सांगितलं की दुसरे काय म्हणतात त्यानुसार आपण नाही करू शकत त्या ठिकाणी. आणि ते पाप किंवा पुण्य करणारं ठरवणारं त्या लोकांनी जरी आपल्याला सांगितलं असेल तुमचं हे पाप होतं हे पुण्य होतं तर हे चुकीचं आहे. कारण की त्यावेळेचं मला त्यानुसार ते डिसिजन घ्यावं लागलं. कारण की कोणी बॅग घेऊन आलं नाही. दुसरी गोष्ट सगळेजण रूमला जाऊन पैसे घेऊन पुन्हा हॉलला आले नसते. म्हणून मला जेवढ्याने हॉलमध्ये दिले तेवढं मला दान घ्यावं लागलं. नंतर सगळ्यांनी आणून दिलं रूममध्ये. तर त्यानुसार मला ते डिसिजन घ्यावं लागलं. जर कोणी जे सांगितलं त्या लोकांचं जर मी मानलं असतं की असंच करायचं असतं, असंच करायचं असतं, तर माझ्या मी मनाला पण ताण दिला असता, माइंडला ताण दिला असता आणि चित्ताने ठरवून टाकलं असतं की तू अकुशल केलं. म्हणजे माझ्या प्रॅक्टिसचा काही अर्थ राहिला नाही. त्या धम्माला मी नॅचरल स्वीकारला नाही. त्यामुळे धम्म इतका सहज आहे ना, इतका सहज आहे. आणि धम्माला खालून पण तलवार आहे, वरतून पण तलवार आहे आणि मध्यम मार्ग पण आहे. आणि त्याला सहजतेने जर तुम्ही नैसर्गिकपणे स्वीकारला, नैसर्गिकपणे जगणं शिकला तर तो सहजपणे पण आहे. कारण की त्या वेळेनुसार त्यावेळेस आपल्याला डिसिजन पण घ्यायचे आहे. कुठे अतिमध्ये जायचं नाही, एकदम विकृतीमध्ये पण जायचं नाही. वेळेनुसार आपले डिसिजन घ्यायचे, वेळेनुसार आपल्या कौटुंबिक जबाबदाऱ्यांना पहिले प्राधान्य द्यायचं. त्या झाल्यानंतर धम्माला तेवढंच प्राधान्य द्यायचं. बघायचं की कोणती टोकाची भूमिका होत तर नाही. मला आता हे डिसिजन घ्यायचं आहे तर त्यावेळेस त्या डिसिजनला ठाम राहायचं आणि चित्तला सांगायचं की यावेळेस हे योग्य आहे, मी असं करू शकते. कोणी माझ्यावरती काय रुजवलं आहे किंवा कोणाचं ऐकून मी काय मानलं आहे त्यामुळे
तेही धम्मदेसना भगवंतीने आम्हाला पुढे सांगितले की आपण आपलं जीवनच जगत नाही, आपण दुसऱ्यांच्या म्हणण्याप्रमाणे जीवन जगत असतो. त्याच्यानंतर तो स्टेप मी घेते तुम्हाला की आपण आपल्या मनाप्रमाणे कसं जगत नाही हे क्लिअर करते आणि नंतर दुसरा स्टेप घेते की हा जो तुम्हाला सांगितला हॉलमधला, तर माझे जे काही मैत्रिणी ऍड आहेत किंवा बंधू ऍड आहेत त्यांना तो अनुभव होताच त्या हॉलमध्ये सगळ्यांच्या समोरच झालेला. तर याचं कारण काय आहे? हे सगळ्यांवरती लागू होतं. हे तुमच्यावरती, माझ्यावरती, प्रत्येक जीवांवरती लागू होतं. फक्त याच्यामधले रेअर व्यक्ती आहे की जे बाजूला आहे. आपण जे जीवन जगतो, तर आपलं मन हे बाहेरच्या लोकांनी तयार केलेलं असतं आणि त्यांच्या मनानुसार आपण आपलं जीवन जगत असतो. आपलं जे मन आहे त्या मनाप्रमाणे आपण बिलकुल जगत नाही. मग आपल्या मनावर कुणाचा प्रभाव असतो? तर सगळ्यांनी ऑब्झर्व करा कुणाचा मनावरती प्रभाव असतो. पहिले जन्मदाते आई वडील, दुसरे भिक्षू किंवा जे संतगण आहेत ते, तिसरे राजकारणी लोक, चौथे साहित्यिक जे आपण काही वाचतो, बोलतो, पुस्तकं वाचतो, त्यामधून जो डाटा घेतो त्यानंतर रिॲक्ट करतो, तर साहित्यिक. त्याच्यानंतर प्रोफेसर जे शिक्षक जे आपल्या मुलांना शाळेमध्ये शिकवतात. त्यानंतर तुमची संगती, त्यानंतर आपली संगती सुद्धा आपल्यावरती खूप परिणाम करते, आपल्या मनावरती खूप परिणाम करते. आणि तुम्ही काय शिकता आणि कोणती कोणती गोष्ट शिकत आहात आणि ती त्या गोष्टीला तुम्ही कशा प्रकारे शिकता आणि कशी तुम्ही ऍक्सेप्ट करता, हा पुन्हा प्रभाव आपल्यावर पडतो. पालक, आपण जेव्हा जन्म घेतो तेव्हा आपल्याला माहीतच राहत नाही मी कोणत्या जातीचा आहे, मी कोणत्या धर्माचा आहे, मी गरीब आहे, श्रीमंत आहे, सुंदर आहे, वाईट आहे, मला किती बहीण भाऊ आहे, काय आहे, काही माहित नसतं. आपल्याला संस्कारात घडवतात आई वडील. पहिले ती सांगते की आई बोल, बाबा बोल, हे तुझे बाबा, हे तुझी आजी, ह्या तुझा भाऊ. त्यानंतर हळूच थोडी स्टेप वाढली वयाची की ती सांगते आपली ही जात आहे. मग ती सांगते की असं करायचं नाही, तसं करायचं नाही. मग त्याच्यानंतर सांगितलं जाते खोटं बोलण्यापासून तर खरं बोलण्यापर्यंत घरामध्ये पालकच डेव्हलप करतात. नंतर ते शिक्षकांकडे जातात मुलं. जे काही पालकांनी सांगितलेलं असतं त्या बच्चूचं मन क्लीन असतं, साफ असतं, पाण्यासारखं पवित्र असतं. पण त्यावरती धारणा हळूहळू मानण्याची दुसऱ्यांची पडत जाते. पहिली जाते पालकांची, नंतर तो मोठा होतो. तो जेव्हा तो त्याच्या समाजामध्ये जे काही त्यांचे प्रतिष्ठित व्यक्ती आहेत, भिक्षू आहेत, आपले ज्या ज्या जातीचे जे जे त्यांचे धर्मगुरू आहेत, त्यांच्या सानिध्यात गेल्यानंतर त्यांचा डाटा घेतो. ते ज्याप्रमाणे सांगतात तसं त्याचं मन बनतं. त्यानंतर राजकारणी लोकांप्रमाणे तो ते घेतो मनावर, त्याप्रमाणे त्याचं मन बनतं. नंतर तो जे काही वाचन करतो, जे तो ऐकतो, त्याप्रमाणे त्याचं मन बनतं. त्यानंतर टीचर्स लोक जे शाळेमध्ये शिकवतात, तर त्यांची खरंच खूप मोठी जिम्मेदारी आहे टीचरांची मुलांना चांगलं घडवायची. तर ते त्याप्रमाणे बनतो. आणि तुम्ही कशा संगतीमध्ये राहता, तुमची संगती, कारण की तुम्ही जर म्हटलं की माझी योग्य लोकांसोबत संगती आहे तर तुम्ही योग्यच जाणार. तुम्हाला जर चुकीच्या मार्गाने घेऊन जाणारी संगती असेल तर तुम्ही त्याप्रमाणे घडणार आणि त्यांची छाप तुमच्या मनावर राहणार आणि त्याप्रमाणे तुम्ही करणार. तो जर चोर मित्र आहे तर त्याचं मन हळूहळू तिकडे वळणार आणि त्याचं मन त्या मित्राप्रमाणेच वागणार आणि तो त्या मित्राप्रमाणेच करणार. तो त्याचं जीवन नाही जगणार, तो मित्राचं जीवन जगणार. तो जर चांगला मित्र आहे, धम्माकडे नेणार आहे किंवा चांगल्या गुणाकडे नेणार आहे तर तो त्याच्याप्रमाणे जगणार. आणि त्यानंतर आहे की आपण जे काही शिकतो तर ते आपण कशा पद्धतीने समजतो. आज मी जे बोलत आहे ते बोलत असताना प्रॅक्टिस असू दे, जे जे एक एक वर्ड्स सांगत आहे ते हे वर्ड्स तुम्ही कसे समजता आणि त्याच्यानंतर तुम्ही त्याच्यामधलं काय घेतल्यानंतर त्या गोष्टीला कसं समजता, यावरती सुद्धा तुमचं मन डेव्हलप होतं. ते याप्रमाणे सुद्धा तुम्ही शिकता, तुमचं मन शिकतं. मग तुमचं ओरिजिनल मनाप्रमाणे तुम्ही जीवनच जगत नाही, कारण की आपल्या मनावरती एवढ्या लोकांचा पगडा आहे आणि आपलं ओरिजिनल मन खूप साफ आहे, नैसर्गिक आहे आणि त्याला डेव्हलप केलं. यांचा डाटा जर आपण आपल्या डोक्यांमधून खाली केला ना, आपल्या मनातून खाली केला ना, खूप नैसर्गिक डाटा आहे आपल्यामध्ये आणि तो घेतो आपण पटकन निसर्गामधून आणि त्याप्रमाणे स्वतःला डेव्हलप करण्याचा प्रयत्न करतो.
त्याप्रमाणे आपण स्वतःला डेव्हलप करण्याचा प्रयत्न करतो. पण त्याच्यासाठी आपल्याला हा डाटा काढून टाकावा लागेल. जो आपण डाटा घेतलाय मनावरती बाहेर, तो काढावा लागेल आणि तो इतका सहजतेने निघत नाही. म्हणून मी बालसंस्कार वर्गामध्ये पण सांगत असते, की आई-वडिलांची खूप मोठी जिम्मेदारी आहे, की आपल्या मुलांना खूप चांगलं शिकवण्याची, त्यांच्यामध्ये विल पॉवर टाकण्याची, त्यांना चांगल्या गोष्टी सांगायची. कोणाही प्रती द्वेष, ईर्ष्या टाकायचीच नाही. वाईट सांगायचंच नाही. त्यांना नैसर्गिक जीवन जगण्याची कायद्याची शिक्षा द्यायची लहानपणापासून. आज आपल्याकडे तर सगळे धर्मगुरूंचा असा नुसता हे पडलेला आहे, कळत नाही हे सत्य आहे, ते सत्य आहे, ते सत्य आहे. मग अशा वेळेस काय करायचं? म्हणूनच मानायचं नाही, जाणायचं, प्रॅक्टिकल जाणायचं. मानल्याने आपण आपल्या स्वतःलाच कशात करून टाकलं आहे, बंधनामध्ये गुरफटून टाकलं आहे आणि ते साखळीचं बंधन असं आहे, की तुम्ही कधीच निघत नाही. मग तुम्ही डोळे बंद केल्यासारखं फॉलो करतात. कारण की तुम्ही मानत आहात. मग तुम्ही जो सांगतोय ना, तो चुकीचंही सांगत आहे, तुम्हाला फसवत पण आहे, तुमचं काही तुम्हाला तो रॉंग पण दिशेने घेताय तरी तुम्हाला समजत नाही. कारण की तुम्ही डोळे बंद करून त्याच्या मागे पळत आहात. कारण की तुम्ही मानत आहात. जर तुम्ही जाणलं तर तुम्ही कधीच पळणार नाही. कारण की आपण जर ते प्रॅक्टिकलमध्ये आणलं, तर तेवढी जर पॉवर आपली वाढवली, प्रज्ञा वाढवली, आपली चेतना जागृत केली, तर आपण कधीच मांडणार नाही. जोपर्यंत आपण प्रॅक्टिकल करणार नाही. तर बुद्ध म्हणतात, की समाजाला शरण नका जाऊ तुम्ही. ह्या ज्या समाजातल्या लोकांचा आपल्या मनावरती प्रभाव आहे, त्यांच्या शरण नका जाऊ. तुम्ही कोणाला शरण जा? धम्माला शरण जा, संघाला शरण जा. आणि तुम्ही स्वतःचा स्वतः जाणा, मानू नका. कारण तुम्हाला माहिती आहे का, हे जाणा आणि माना याच्यामध्ये ना मनुष्य इतका गुरफटला आहे ना. आता एक छोटंसं उदाहरण देते आणि हा पण चॅप्टर संपवते आणि दुसरं समोर घेते. आणि हे सगळं मी त्या भूमीला शिकले. हे आज मी तुमच्यासोबत बोलत आहे ना, हे प्रॅक्टिकल जाणीव मधून शिकले. मानलं नाही भंतेंना. ते जे शिकवत होते ते प्रॅक्टिस केली. प्रॅक्टिस केल्यावर स्वतःला त्यानंतर जाणलं, की येस यामध्ये आपण कुठे कुठे जात होतो, कुठे कुठे रॉंग होत होतो, काय काय आपण भरकटत चाललो होतो आणि कोणता आहे नैसर्गिक धम्मा, कसं आपल्याला स्वतःला डेव्हलप करायचं आहे. कारण की आपण भीतीमध्ये स्वतःला जखडून ठेवलं आहे. हे चांगलं आहे, हे योग्य आहे किंवा हे केल्याने अकुशल होईल, हे केल्याने कुशल होईल यामध्ये गुरफटून ठेवलेलं आहे. काहीच केल्याने अकुशल होत नाही, काहीच केल्याने चांगलं होत नाही. जेही तुम्ही कार्य करत आहात, कुशलही करत आहात, अकुशलही करत आहात. कुशलही केलं तरी त्याच्या प्रती आपण उत्पन्नच करायचं नाही की मी हे केलं. आणि अकुशलही झालं तरी ओके झालं, मी जागृत नव्हती. प्रत्येक क्षण आपण आपली प्रॅक्टिस करत आहोत आणि प्रॅक्टिस करत करत ती एक दिवस वाढत जाणार आहे. त्यामध्ये आपला चढ उतार होणारच आहे. अकुशलही होणार आहे, कुशलही होणार आहे. तर सरे ब्रह्मांडाला म्हणायचं की मी हे तुझ्यावरती सोपवलं. जेही मी कार्य करत आहे ते मी तुझ्यावरती सोपवलं. आणि मी मला स्वतःला डेव्हलप करणार आहे, की मला चांगलंच करायचंय. पण त्याचा वाह-वाह नाही करायचंय, की मी हे केलं, मी हे केलं, मी हे केलं किंवा मी करतो, माझ्यामुळे होत आहे, मी आणतो, मी करतोय म्हणून तुम्हाला भेटत आहे. नाही. संपलं. तुमचं पुण्यही संपलं, तुमचं पापही संपलं. कारण की त्यामध्ये मी आला, मी करता आली. सरळ करून ब्रह्मांडाला आव्हान करून द्यायचं, की हे करत आहे आणि हे तुम्ही बघत आहात. कारण की साक्षात्कार 24 तास तो आपल्याकडे बघतोय. आपल्याला वाटतं, की मी जे काही करते ते कोणी बघत नाही. माझं मन बघतं, माझी जी साक्षी चेतना आहे, जी कंटिन्यू जन्म घेती आहे, ती प्रत्येक क्षण जागृत आहे. माझे कार्य बघत आहे, माझे चांगले वाईट कार्य बघत आहे. मला प्रत्येक वेळेस जाणीव करून देत आहे आणि हा ब्रह्मांड, हा निसर्ग माझ्याकडे बघत आहे. त्यामुळे दुसरं कोणी बघते की नाही बघत काही मला मायने पडत नाही आणि तो फरकही पडत नाही. कारण त्याचे जे काही कर्म भेटणार आहे ते भेटणारच आहे. त्याचे चांगले आणि वाईट. चांगल्याचे चांगले आणि वाईटाचे वाईट. त्यामुळे स्वतःला कोणा साखळीमध्ये गुरफटून नाही घ्यायचं. नेहमी आपण शिकायचं आहे सत्य जाण्याच्या बाबत. जोपर्यंत सत्य जाणू शकत नाही आपण, जोपर्यंत आपल्या मनातला कचरा आपण फेकून देणार नाही. मनातला कचरा काय आहे? आई-वडिलांनी जे संस्कार आपल्यावरती टाकले आहे, जातीचे, धर्माचे, लायण्याचे, मोठ्याचे, चांगले, वाईट जे काही टाकले आहेत, ते पूर्ण काढून टाकायचे आहे. जे काही परंपरा रूढीमध्ये आपण फसलो आहोत, त्या समाजाने जे काही आपल्याला शिकवलं आहे, कारण की ते आपण शिकलो आहे बाहेरून. आपलं नाहीये ते ध्यान, ते बाहेरून शिकलेलं ज्ञान आहे. तर हे आपल्याला फेकून द्यायचं आहे.
त्याच्यानंतर आपल्याला जे काही धर्माप्रती शिकलो आहोत आणि जे धर्माप्रती आपण एक स्मरण करून ठेवलंय की नाही हेच करायचं, हेच योग्य आहे. आणि बुद्ध धर्मामध्ये बाबा आम्हाला शिकवताना भंतेजींचे विनय असे होते, आपण असं राहायला पाहिजे, भंतेजींनी तसं राहायला पाहिजे. जे मला सांगतात ना तेच खरं आहे, पण हे भंते तर फार वेगळं सांगत आहे. मग मेडिटेशनची प्रॅक्टिस असू दे किंवा धम्मश्रवण असू दे किंवा मग धम्मदेसना असू दे, मग धम्मदेसना असू दे, समथिंग समथिंग. एक नेहमी लक्षात ठेवायचं की आपण जिथेही जाऊ, आपण बुद्ध धम्माप्रतीच घेऊ, बुद्धांच्या प्रतीच घेऊ. जिथेही आपण जाऊ आणि भगवंतांच्या आपण जे काही सानिध्यात आहोत, ज्या धर्मगुरूंच्या सानिध्यात आहोत, त्या धर्मगुरूंच्या सानिध्यात राहून जे आपण डाटा एंटर केला आहे आणि आपण समजा दुसऱ्या भंतेजींच्या सहवासात गेलो, दुसऱ्यांच्या सहवासात गेलो, दुसऱ्या उपासकांच्या सहवासात गेलो किंवा दुसऱ्या भंतेजींच्या सहवासात गेलो आणि ते जर आपल्याला दुसरं शिकवत आहे, तर तिथे आपलं चित्त कधीच हे उत्पन्न नाही करायला पाहिजे की हे रॉंग सांगत आहे, हे काय सांगत आहे, हे कसे बोलत आहे. का हे उत्पन्न होतं? कारण की मी ज्यांना फॉलो केलं त्यांना फक्त मानत होते. ते बोलत होते, मी आपली मान हलवत होती, ते एक्सेप्ट करत होती. त्याला मी कधी जाणलंच नाही. मी कधी बुद्धांना जाणून घेतलं नाही, की बुद्ध म्हणतात की माझा धम्म इतका मोठा आहे, की तो तुम्ही घेऊ शकत नाही आणि फक्त मी ओंजळीभर दिला आहे, तो सुद्धा तुम्ही लोक जाणू शकत नाही, असे भगवंत आनंदाला म्हणतात. आणि मग हा धम्म आपल्या प्रत्येक देशाने भगवंताचा जो धम्म होता त्या पद्धतीने घेतला. जसं तिबेटनवाल्यांनी मंत्रा धम्म घेतला, जपानीजवाल्यांनी तो घेतला, म्यानमारवाल्यांनी सुत्त पठणाचा घेतला, ते पठण करतात. श्रीलंकेवाल्यांनी गुरु शिष्य परंपरा भगवंतांसारखी घेतली, मेडिटेशन करतात. प्रत्येक देशाने भगवंतांचा एक 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 धम्म वाटून घेतला आणि त्याला डेव्हलप केलं. आणि मग जर आपल्याला, आता मी म्यानमारला गेली होती, तर तिथे काहीतरी मी भारतामध्ये शिकते त्याच्या वेगळ्या गोष्टी तिथे मला भेटल्या, म्यानमारला भेटल्या. म्यानमारला भेटल्यानंतर मी ज्या भिक्षूंना सांगून जाते की म्हणते मी इथे जात आहे, ते मला नेहमी एकच संदेश देतात की जे काही तुझ्या मनाच्या विरोधात तुला दिसेल, तू जे इथून धम्मा घेती आहे त्याच्या विरोधात जर तुला तिथे धम्मा मिळाला तर रिॲक्ट करायचं नाही, एक्सेप्ट करायचा, त्याची प्रॅक्टिस करायची. कारण की भगवंतांचा धम्म काय आहे, खूप व्यापक आहे. तिथे तुझं चित्त काय उत्पन्न होतं, काय रिॲक्ट केलं, कुशल केलं, अकुशल केलं, आणि हीच प्रॅक्टिस आहे की काय उत्पन्न केलं माझ्या चित्ताने, माझ्या मनाने, मग त्याचा विपरीत परिणाम माझ्या शरीरावरती काय झाला. मग मी माझी श्रद्धा त्या भिक्षूंच्या प्रती, भिक्षुणीच्या प्रती कमी झाली का, किंवा मी त्याची चर्चा बाहेर केली का. हेच तर आपल्याला जाणायचं आहे. आपला प्रॉब्लेम काय आहे ना, आपण फार बहिर्मुख आहोत, पण बाहेर खूप जाणतो, स्वतःला जाणतच नाही. स्वतःमध्ये काय उत्पन्न होतं जाणत नाही. आपण सहजतेने कोणाची पण चर्चा करून मोकळ होऊन जातो, सहजतेने कोणाला नावं ठेवून मोकळे होऊन जातो. तर हा जो काही डाटा आपण बाहेरून एंटर करत आहोत, त्या डाटाला आपल्याला लेट्स गो करावं लागणार आहे. जोपर्यंत तो डाटा आपण बाहेरून एंटर केला आहे त्याला लेट्स गो करत नाही, तोपर्यंत आपलं निश्चिल मन काय आहे, नैसर्गिक मन काय आहे, ते आपण जाणणार नाही. आणि जोपर्यंत ते जाणणार नाही तोपर्यंत नैसर्गिक धम्मा तो कधीच शिकणार नाही. तो प्रश्न उत्पन्न करेल, कारण की तुमच्या मनावर, तुमच्या माइंडवरती दुसरे रुजलेले आहेत, दुसऱ्यांची पॉवर रुजलेली आहे, तुमची पॉवरच नाहीये. आणि आपण आपल्या पॉवरने कधी जगलोच नाही, दुसऱ्यांचा विचार करूनच जगतो. जग काय म्हणेल, मी असं केलं तर जग काय म्हणेल, माझ्या शेजारी काय म्हणेल, माझा समाज काय म्हणेल, हे लोक काय म्हणेल, ते लोक काय म्हणेल. आपण जन्म घेतला दुःख मुक्तीतून मुक्त होण्यासाठी, धम्म मिळाला आहे आपल्याला, भगवंतांचा सहज धम्म मिळाला आहे, जीवन जगण्याची कला मिळाली आहे, तरी आपण स्वतःला यामध्ये गुरफटून घेतला आहे. तरी आपण किती मान्यतेच्या खाली दबलेले आहोत याचा विचार करायला पाहिजे. एकच लक्षात गोष्ट ठेवायची, माझ्या चित्ताला माहित आहे मी चांगलं करत आहे की वाईट करत आहे. माझे शील न तोडता मी कार्य करत आहे. तर जग माझ्या प्रती काय विचार करते, शेजारी माझ्या प्रती काय विचार करतात, किंवा हा समाज माझ्या प्रती काय विचार करतो, मला लेणं देणं नाही. कारण की शेवटी माझ्या चित्ताला मला उत्तर द्यायचंय आणि या ब्रह्मांडाला मला उत्तर द्यायचं आहे.
तर या समाजाचं काय घेऊन बसले ते? तर चांगल्यालाही वाईट म्हणतात आणि वाईटालाही चांगलं म्हणतात. आणि माझ्या प्रत्येक कंडिशनला मला फॉलो करायचं आहे ना. ते नाही येत मला मी उपाशी आहे घरी बघायला, किंवा ते नाही येत आपल्या घरी आहे काही नाही खाल्लं बघायला. मग का त्यांना आपण एवढा महत्व देऊन टाकलं आहे प्रत्येक क्षेत्रामध्ये? त्या मनावरती त्यांची का पॉवर आपण ठेवलेली आहे? तर ह्या प्रकारे आपलं मन काय होत आहे, नैसर्गिकपणे आपलं मन आपण आपलं नैसर्गिकपणे जे आपलं निर्मळ मन आहे ते आहेच नाही, त्यावरती सगळ्या दुसऱ्यांचा काय आहे, प्रभाव आहे आपल्या. आणि या सगळ्यांनी ऑब्झर्व करायचं शांतपणे. कारण की तुम्ही त्यावरती पण प्रश्न उत्पन्न करणार, तर त्यावरती तुम्ही कधीच ऑब्झर्वेशन नाही करू शकणार. ऑब्झर्व करा की हो, माझ्या मनावरती कशाचा पगडा आहे. मग माझं मी डिसिजन घेऊ शकते का? मी माझ्या शुद्ध चित्ताने धम्म बघू शकते का? जेही मला शिकवतात त्याला मी एवढ्या सहजतेने स्वीकारू शकते का? की त्यावरती मी प्रश्न उत्पन्न करते. हे कशामुळे होतं? कारण की मी बाहेरचा डाटा खूप एंटर केलाय माझ्यावरती. मी फक्त मानलं आहे. मानणं म्हणजे काय आहे? हे एक डिटेल्स करून देते तुम्हाला. मानणं म्हणजे आता हे जे व्यक्ती आपण सांगितलं, या व्यक्तींचा प्रभाव आपल्यावरती असतात. त्यांनी त्यांनी जे जे सांगितलं ते फक्त आपण मानलं. कधीच आणण्याचा प्रयत्न नाही करत. खूप लोक अशी आहेत. बुद्ध म्हणाले ना, मग बरोबर आहे. बुद्ध म्हणाले, बुद्धांनी जाणलं म्हणजे ती गोष्ट खरीच आहे. महावीरांनी जाणलं ना, म्हणजे ती महावीरांनी गोष्ट जाणली ना, ती मग गोष्ट बरोबरच आहे. मग जे इस्लामी लोक आहेत त्यांनी जर म्हणावं, की हो आमच्या यांनी, मला यांचं नाव नाही येत, त्यांनी जाणलं ना, मग ती बरोबर आहे. मग येशू ख्रिस्तानी जाणलं ना, बरोबर आहे. भंते बोलले ना, बरोबर आहे. हे बरोबर आहे म्हणजे मी मानतो आहे, परंतु आपण भगवंतांचं कलाम सुप्त विसरतो. आपल्याला कुठेच भटकावं लागत नाही. आपण मूर्खासारखं भटकतो लोकांच्या पाठीमागे. कलाम सुद्धा आठवायचं. भगवंत म्हणतात, मलाही मानू नका तुम्ही. मी म्हणतो तेही मानू नका. तुम्ही जाणा. मी म्हणतो म्हणून मानू नका. तुम्ही या मार्गावर या, जाणा, प्रॅक्टिकल जाणा. तुमचे अनुभव घ्या. तुम्हाला वाटलं की बुद्ध बरोबर बोलतात, तर मी मार्गदाता आहे. या मार्गाने या. नाहीतर सोडून द्या. तुमचे तुम्ही स्वतंत्र आहात. कोणाची जबरदस्ती नाहीये. तर हे आहे मानणं आणि जाणण्यामधला फरक. आणि आपण काय करत आहोत? बुद्धांचे कलाम सुद्धा विसरून गेलो. बुद्धाने आपल्याला एवढा मोठा संदेश दिला आहे की कुणाला मानू नका. तुम्ही स्वतः जाणा. आणि आपण जाणणं सोडून देतो. आपण फक्त मानत आहोत. बस आपण ऐकत जातो आणि ते मानत जातो. प्रॅक्टिकलमध्ये कधी आणत नाही. आपण आपली विचारशक्ती वाढवत नाही. प्रश्न उत्पन्न करत नाही. आपल्यावरती प्रश्न येत नाही. आणि मग प्रश्न पडल्यावरती आपण, आपल्याला काही दुःख आलं किंवा आपल्याला ही शंका का उत्पन्न झाली, त्या कारणामध्ये जात नाही. का उत्पन्न झाली ते कारणही जाणून घेत नाही. कारणामध्ये जात नाही. कारण की प्रत्येक गोष्टीला कारण आहे. उत्पन्न झालं म्हणजे कारण आहे. आणि ही त्यापर्यंत आपण पोहोचण्याचा प्रयत्न करत नाही. त्याला डिव्हाईड करण्याचा प्रयत्न करत नाही. आपली शिकून घेण्याची वृत्ती आपण वाढवत नाही. आणि आपण ती वेळ द्यायला सुद्धा तयार नाही. की बा हा, मला हा वेळ द्यायचा आहे तिथे. माझे तेवढे दिवस गेले की मला त्याची अनुभूती येणारच आहे. कारण की प्रत्येक शिक्षणाचा काही ना काही आपल्याला फायदा होणार आहे. आणि त्याचा काही ना काही रिझल्ट येणार आहे. तर हे आपण आपल्याला स्वतः इतकं जकडून ठेवलंय कोणत्या जंजीरमध्ये ना, तर आपण हे करायला तयार नाही आहोत. आणि त्याच्यामुळे आपण मानण्याच्या मागे पळत आहोत. जाणण्यामध्ये काही आपल्याला इंटरेस्ट नाहीये. आणि भगवंतांचा हा जर शब्द तुम्ही फॉलो केला, की नाही, मी म्हणतो म्हणून मानायचं नाही, तुम्ही स्वतः जाणा. तर मनुष्य जाणण्याला जास्त प्राधान्य देईल. आणि तोच खरा आपल्याला, आपण जे जाणतो तेच आपल्याला आपल्या ध्येयापर्यंत घेऊन जातो. त्यानंतर म्हणते म्हणतात की आपल्या शरीर हे पंचधातूने बनत आहे. जे पंचधातू बाहेर आहे तेच पंचधातू आपल्या आत आहे. पृथ्वी धातू, जल धातू, अग्नी धातू, वायू धातू आणि आकाश. हे धातू आपल्यामध्ये आहेत. आणि हे कधी कळलं, याची परिचिती मला जेव्हा मी माझा प्रॅक्टिकल मी सांगते, कारण आता बाकीचे जेव्हा सांगतील तेव्हा त्यांच्याकडनं आपल्याला ऐकायचं आहे. पण याची प्रॅक्टिस मी मैत्रीच्या दिवशी केली. आणि मैत्रीच्या दिवशी केल्यानंतर त्याची खरं प्रचिती, आम्ही पहाडीवर, आम्हाला भंते घेऊन गेले होते. आणि पहाडीवर घेऊन गेल्यानंतर आम्हाला तिथे कळलं की जेव्हा त्यांनी अर्धा एक ते पाऊण तास असं तिथे मेडिटेशन घेतलं पंचधातूवरती, आणि त्यांची त्याच्यावरतीच प्रॅक्टिस आहे. ऍक्च्युली प्रॉब्लेम काय झाला, भंते भंते इतकं प्रत्येक गोष्टीची फोड करून सांगतात. त्यांच्यापासून एवढं नॉलेज आहे, त्यांचं प्रॅक्टिस पण आहे, त्यांचं नॉलेज पण आहे. पण भंतेंचा एक हे आहे की भंते तुम्हाला सकाळी उठल्यापासून दुःखाची जाणीव करून देतात. ते सरळ धम्मदेशनेमध्ये सांगतात की अशी घटना इथे घडली होती, त्याची डेथ झाली होती,
तो असा झाला होता, तो असा झाला होता. तर हे पण ऐकताना आपल्या चित्तामध्ये आपण काय करतो, दूषित भाव म्हणजे होऊ शकतो, उत्पन्न झालं होऊ शकतं, की बाबा सकाळी सकाळी भंते हे काय म्हणतात. परंतु जर त्यावेळेस जर आपण आपल्या चित्ताला म्हटलं, आपल्या माइंडला म्हटलं, की भगवंताने साक्षात आपल्याला दुःख आहे सांगितलं आहे, त्याची जाणीव करून भंते देत आहे, की बघा प्रत्येक क्षण तुमच्यासोबत दुःख आहे. तुम्ही कोणासोबत एवढं अटॅच होऊ नका, स्वतःही सोबत होऊ नका, दुसऱ्यासोबत पण होऊ नका. हे सत्यता, हे दुःख आहे. आणि दुःख तोपर्यंत तुम्ही जाणत नाही, तोपर्यंत तुम्ही त्यामधून मुक्त होण्याचा मार्गच घेणार नाही. जर आपल्याला सुखच सांगितलं त्यांनी, नाही हे चांगलं आहे, हे चांगलं, हे सुखी आहे, हे करा, हे भेटेल तुम्हाला, हे पुण्य करा तर तुम्हाला हे भेटेल, ते पुण्य करा तर तुम्हाला स्वर्ग भेटेल. ही लालसा झाली. दुःखातून मुक्त कसा होणार? माझा तर ते सांगतात, हा कोणता बाबू आहे रे बाबू? मला मॅम तुमचा स्पीकर ऑफ करा. रेखा मॅम यांचा स्पीकर ऑफ करा. माला मॅमचा. भंते सांगतात की ते सरळ सत्याची जाणीव करून देतात. हे एवढं दुःख आहे. मग कोणाला सख्या मुलाचं दुःख झालेलं आहे, 20 वर्षाच्या मुलाचं झालंय, 30 वर्षाच्या मुलाचं झालं आहे. आणि आपण पण हे समजायला पाहिजे, कोणासोबत काही ना काही घटना घडलेल्या आहे, घडत आहे. कोणी बिमार आहे, काय आहे, घरातले कितीतरी आपण बघतोय पूर्वीचे लोक निघून गेलेले आहेत.